नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर नेहमी त्याच प्रकारच्या वाटाण्याची भाजी खाऊन कंटाळा येतो. म्हणून मी तुम्हाला आज वाटाण्याची वेगळी रेसिपी सांगणार आहे. तर वाटाण्याच्या चटणीसाठी आपल्याला अगदी थोडं साहित्य लागणार आहे. इथे मी टॅमॅटो घेतल्यात दोन कांदे घेतल्यात, कोथिंबीर आणि लसूण अद्रकची पेस्ट. तर आपण प्रथमे ना वाटाणे थोडे भाजून घेऊया. नंतर थोडंसं तेल टाकून भाजूया. गॅस मी इथं फुल सोडलाय म्हणजे पटकन भाजून निघते. थोडं तेल टाकते म्हणजे याचा आहे ना हिरवेपणा टिकून राहील. थोडंच टाकायचं आहे, जास्त नाही. म्हणजे पटकन भाजतील पण अजून जास्त हिरवे दिसतील. बघा तेलामुळे लगेच कसं भाजायला लागले का नाही आपण. अर्धवट भाजून घ्यायचे. हे बघा आता आपले वाटाणे फुटायला लागले, त्यामुळे चांगले भाजून निघायला लागले तसं समजायचं. तर बघा आपले वाटाणे भाजून चांगले तयार झालेत. आता निम्मे अर्धवट शिजले, पण आता मी काढून घेते. आता हे वाटाणे आहेत ना, मी जरा चांगले मॅश करून घेते. नुसते असे दाबून घ्यायचे, नुसते दाबायचे. आपल्याला जास्त पण एकदम बारीक करायचे नाहीत, पिठोर व्हायसारखे. असे दाबून घ्यायचे. बघा असे घ्यायचे अर्धवट करून. जास्त पण एकदम बारीक केल्याने चांगलं लागणार नाही याची चटणी. हे बघा मी असे मटर मॅश करून घेतलेले आहेत. तर आता आहे ना गॅसवर पॅन ठेवलंय. मी आता तेल घेते. इथं मी 2 पळ्या तेल घेतलेले. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात आहे ना लसूण अद्रकची पेस्ट टाकूया. अद्रकची पेस्ट आपण थोडी हलवूया म्हणजे त्याचा स्वाद चांगला तेलात मिसळेल. आता याच्यावर मी कांदा घालते म्हणजे कांद्यावर अजून चांगली भाजली जाईल लसूण अद्रकची पेस्ट. थोडासा कांदा भाजून घेणार आहे, नंतर त्यात टॅमॅटोची टाकूया. मी टॅमॅटो टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर आत्ता टाकते. नंतर अजून आपल्याला टाकायची ते हळद आणि मीठ, म्हणजे कांदा चांगला भाजून निघतो याच्यात. कोथिंबीरीमुळं चांगला स्वाद येतो. त्याला ना मी 5 ते 10 मिनिटं चांगलं हलवून घेते मंद आचेवर, म्हणजे थोडं टॅमॅटो ग्रेव्ही टाईप होईल आणि कांदा पण. बघा आता मसाला आपला एकदम छान भाजून झालेला आहे. आता याच्यात ना मी मसाला घालते. हे आमचं घरगुती तिखट आहे, कांदा मसाला. आमच्यात थोडं लागतं त्यामुळे मी थोडंच घालते. तुमच्यात जसं लागतं तसं वापरा तुम्ही. आता थोडं आपण त्याला हलवून घेऊया मसाल्या सगळ्या. आता मसाल्यानंतर आहे ना आपल्याला ह्याच्यात मगाशी मॅश केलेलं मटर टाकायचं.
थोडं परतून घेते. आता याच्यात अजून कोथिंबीर टाकते वरनं. बघा किती छान दिसते आपली चटणी. आता याच्यात आहे ना थोडे अर्धा कप पाणी टाकून आपण झाकून ठेवूया, म्हणजे मऊसर शिजून निघेल. रोज रोज त्याच प्रकारची मटरची भाजी खाऊन कंटाळा येतो. म्हणलं आज काहीतरी वेगळं बनवूया. म्हणलं आज मटरची चटणी बनवूया. आमच्यात खूप आवडते मटरची चटणी. तर आपली ना ही मटरची चटणी आता तयार झालेली आहे. चवीला खूप छान झाली, एक नंबर झाली चटणी. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीची अशी ही मटारची चटणी आहे आणि साहित्यही खूप कमी लागते, जे घरात रोजचे उपलब्ध असते. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही मटारची चटणी. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व जाता जाता एक लाईक करून नक्की जा व रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.